नमस्कार. आज आपण देवदर्शन किचनमध्ये चवीला अप्रतिम अशी लागणारी हिवाळा स्पेशल रेसिपी पाहूया. ती रेसिपी आहे पांढऱ्या तीळमध्ये कपभर दूध टाकून पेढ्यापेक्षाही चवीला अप्रतिम अशी जिभेवर ठेवताच विरघळणारी ही रेसिपी आहे. रेसिपी नेहमीसारखी साधी सोपी आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. 1 कप पांढरी तीळ घ्यायची आहे. तीळ आता पसरट पॅनमध्ये टाकली. गॅस चालू करायचा आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि तीळ ही परतून हलकी अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर ही तीळ आपल्याला खूप काही जास्त वेळ भाजायची गरज नाही, फक्त अर्धा ते 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायची आहे. तीळमध्ये ओलसरपणा असतो ना, तो पूर्णपणे आपल्याला कमी करायचा आहे. अशा प्रकारे परतून घेतलेली आहे तीळ. तीळ ही परतून झालेली आहे. बघू शकता काही जास्त भाजलेली वगैरे नाही, अशी छान गरम झालेली आहे. त्यानंतर काय करायचं, गॅस बंद करून द्यायचा आहे. आता जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तो चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्याने साधारण 2 चमचे तीळ आपल्याला ही वेगळी काढून ठेवायची आहे. ती का काढून ठेवायची आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तीळ काढून ठेवली. आता राहिलेल्या तीळमध्ये 1 कप तीळ होती ना, म्हणून 1 कप दूध घ्यायचं आहे. घेतलेलं दूध या तीळमध्ये आपल्याला टाकायचं आहे. दूध हे नॉर्मल टेम्परेचरवरचंच आहे आणि कच्चं आहे. शक्यतो दूध घेताना फुल क्रीमचं दूध आपल्याला घ्यायचं आहे. दूध टाकल्यानंतर हे दूध आपल्याला तीळमध्ये मिक्स करायचं आहे. मीडियम गॅसवरती साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी आपण जर का असं हे ढवळून घेतलं ना, दूध हे पूर्णपणे आटलं जातं आणि तीळ आहे दुधामध्ये, तर ही तीळ सुद्धा छान अशी शिजली जाते, मऊ होते. बघू शकता मस्त अशी उकळी आल्यानंतर कुठे आपल्याला सोडायचं नाही, फक्त हे परतवत घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण दूध टाकलं ना ह्या रेसिपीमध्ये, तर अगदी पेढ्यासारखी म्हणजे खव्यासारखी चव आपल्या ह्या रेसिपीला येत असते. दूध हे आता पूर्णपणे आटलेलं आहे. पूर्ण ड्राय सुद्धा आपल्याला हे होऊ द्यायचं नाही, हलकं असं ओलसर राहायला हवं. बघू शकता यानुसार. अशा प्रकारे झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे हलकं असं गार होऊ द्यायचं आहे तीळचं मिश्रण. अगदी थोडं गार झालेलं आहे. त्यानंतर मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या ठिकाणी आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही दुधात शिजवलेली तीळ आपल्याला टाकायची आहे. तीळ ही पूर्णपणे भांड्यामध्ये टाकून झालेली आहे. आता झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. खूप असं बारीक सुद्धा वाटायचं नाही आणि खूप जाड सुद्धा ठेवायचं नाही. तर असं मीडियम हे आपल्याला वाटायचं आहे. बघू शकता ह्यानुसार मिश्रण हे झालेलं आहे. आता गॅसवरती पुन्हा नॉनस्टिकचा पॅन ठेवायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप घातल्यानं ह्या रेसिपीमध्ये आणखीनच रेसिपी पौष्टिक आणि चवीला सुद्धा छान होते. तूप हे वितळलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा तूप आपल्याला टाकायचं आहे. तूप हलकं असं गरम झालं का त्यामध्ये हे जे मिश्रण केलेलं आहे ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये, हे सगळं मिश्रण कढईमध्ये टाकायचं आहे. शक्यतो तुमच्याकडे नॉनस्टिकचा पॅन असेल तर नॉनस्टिकचा घ्या, नसेल तर मग कुठल्याही धातूचा तुम्ही वापरू शकता आणि मिक्स करायचं आहे. गॅस आपल्याला कुठेही मोठा ठेवायचा नाही यावेळेस. अगदी कमी ते मीडियम गॅस आहे. कमी ते मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच अशा प्रकारची ही पावडर मी केलेली होती. मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 काजू आणि 10 ते 15 बदाम टाकलेले आहे. सोबतच पाव कप भाजून घेतलेले शेंगदाणे सुद्धा टाकायचे आहे. आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही सुकामेवा टाकू शकता, जसं की पिस्ता, मखाणे वगैरे यानुसार. थोडे कमी अधिक सुद्धा करू शकता. छान असं बारीक हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी फाईन अशी बारीक ही पावडर झालेली आहे आणि ही छान बारीक दळलेली पावडर या कढईमध्ये आपल्याला टाकायची आहे. हिवाळ्यामध्ये सुकामेवा खाणं, तीळ खाणं हे शरीरासाठी खूप असं पौष्टिक आहे. तीळच्या आपण वेगवेगळ्या रेसिपी करून खातो हिवाळ्यामध्ये. तीळचे लाडू वगैरे, तीळपोळी भरपूर अशा तुम्हाला तर माहितीच आहे आणि तीळ आपल्या शरीरासाठी ही किती गुणकारी आहे हे सुद्धा तुम्हाला माहितीच आहे. यापेक्षा वेगळं काही सांगायची आता गरज नाही. म्हणून हिवाळ्यामध्ये शक्यतो अशा प्रकारची ही रेसिपी नक्कीच करून पहा. चवीला अप्रतिम आहे आणि शिवाय पौष्टिक सुद्धा आहे. सगळं हे मिश्रण पॅनमध्ये टाकलं. गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवरतीच हे मिश्रण सगळं हे एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. जसा खवा असतो ना अगदी ड्राय, त्यानुसार हे मिश्रण आपल्याला परतवायचं आहे. असं हे खव्यासारखं मिश्रण ड्राय झालं ना, त्यामध्ये 1 कप आता बारीक किसून घेतलेला गूळ घालायचा आहे. गूळ किंवा साखर ही तुम्ही टाकू शकता. गूळ किंवा साखर ही टाकायची नसेल तर आणखी पौष्टिक ही रेसिपी करण्यासाठी यामध्ये मिश्री सुद्धा तुम्ही टाकू शकता, मिश्रीची पावडर करून. मी या ठिकाणी गुळाचा वापर करते किंवा गुळ पावडर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे.
असं साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण मिक्स केलं ना, गुळाला पाणी सुटतं आणि छान असं हे मिक्स होतं. बघू शकता 1 ते 1.5 मिनिटासाठी परतून घेतलं ना, अशा प्रकारे गूळ हा पूर्णपणे विरघळून मिक्स झालेला आहे. मिश्रण हे पातळसर आहे. अशा प्रकारे आपल्याला परतवत घ्यायचं आहे. हळूहळू हे मिश्रण घट्टसर होते. आता हे मिश्रण हे थोडं आटलं जात आहे. तोपर्यंत काय करायचं? एक ताट घ्यायचं आहे. या ठिकाणी ताटाला तूप लावून घेते. ताट किंवा केक टीन सुद्धा असेल तुमच्याकडे, केक टीन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी मी ताटाचाच वापर करते. ताटाला असं व्यवस्थित तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे किंवा यामध्ये तुम्ही बटर पेपर सुद्धा ठेवू शकता. मी बटर पेपर वगैरे काही वापरत नाही, फक्त ताटाला तूप लावलेलं आहे. आणि जी तीळ आपण भाजून वेगळी ठेवली होती ना, ती तीळ अशा प्रकारे ताटामध्ये आपल्याला हलकी अशी पसरून घ्यायची आहे. रेसिपी आकर्षक दिसण्यासाठी यामध्ये तुम्ही आणखी ड्रायफ्रूटचे अगदी बारीक चिरून घेतलेले काप सुद्धा टाकू शकता. मी फक्त तीळ यामध्ये टाकून घेतलेली आहे. बघू शकता या ठिकाणी मिश्रण अजिबात हे मिश्रण पॅनला चिटकत नाही, असं छान घट्टसर झालेलं आहे. असं छान घट्टसर झाल्यानंतरच गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे मिश्रण गरम गरम ताटामध्ये टाकायचं आहे. बघू शकता मिश्रण अशा प्रकारे घट्टसरच असायला हवं. सगळं हे चमचाला चिटकलेलं मिश्रण सुद्धा काढायचं आहे आणि एकसारखं असं प्लेन हे मिश्रण करायचं आहे. मिश्रण हे गरम आहे म्हणून हात लावायचा नाही, नाहीतर हाताला चटका लागू शकतो. म्हणून एखादी प्याला, वाटी किंवा चमचाने सुद्धा हे मिश्रण आपण अशा प्रकारे अगदी प्लेन वरतून करू शकतो. एकसारखं प्लेन हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे. वरतून राहिलेली तीळ सुद्धा आपल्याला टाकायची आहे. तीळ हे पूर्णपणे टाकून झालेले आहे. पुन्हा चमचा घ्यायचा आणि पुन्हा असं व्यवस्थित हे दाबून घ्यायचं, म्हणजे तीळ ही पडत नाही, छान अशी चिटकून राहते. अशा प्रकारे पसरून घ्यायचं किंवा असे छोटे छोटे तुम्ही गोळ्या सुद्धा करू शकता. असे छोटे छोटे लाडू करायचे आणि तीळमध्ये बुडवून ठेवायचे. छान होतात, अगदी झटपट सुद्धा होतात. मिश्रण हे पसरून घेतलेलं आहे. 1 ते 1.5 तासासाठी तसंच राहू दिलं आणि 1 ते 1.5 तासानंतर आता याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहे. वड्या पाडायला घेते. तर आपल्या आवडीप्रमाणे वड्या लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही पाडू शकता. घरात जर का लहान मुलं असतील तर थोड्याशा लहानच ह्या वड्या कट करा. तर मैत्रिणींनो, आता ह्या वड्या मी कट करून घेते. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. बाजूच्याच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो सगळ्यात आधी नवीन व्हिडिओ पाहता येईल. त्यासाठी सबस्क्राईब बरोबरच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. बघू शकता अशा अगदी लहान साईजमध्ये ह्या वड्या मी कट केलेल्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चौकोनी किंवा शंखाकृती आकारामध्ये सुद्धा कट करू शकता. वड्या ह्या कट करून झालेल्या आहे. आता मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते. अगदी सहज ह्या वड्या ताटाच्या बाहेर निघत असतात यानुसार. बघू शकता अगदी खवा असतो ना, पेढ्यासारख्याच मस्त मऊ, जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या अशा ह्या वड्या होत असतात. यामध्ये खवा नसताना सुद्धा अगदी खव्यासारखं टेक्स्चर ह्या वडीला येत असतं. तिरगुळाची चिकी ही कडक होते. वयस्कर मंडळी जर का आपल्याकडे असले, वयस्कर मंडळी आणि लहान मुलं, त्यांच्याने ती खाल्ली जात नाही. पण तुम्ही जर का अशा प्रकारची वडी त्यांना करून दिली तर अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारी अशी ही वडी आहे. तर वयस्कर मंडळी किंवा लहान मुलं अगदी आवडीने खातील. घरातील सगळ्यांनाच आवडणारी आणि आठवड्यावर टिकणारी अशी ही वडी तुम्ही सुद्धा नक्कीच करून तर पहा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.